सुप्रभात मंडळी. समुद्रात उगवता सूर्य आणि मावळता चंद्र बघण्यासाठी पण नशीब लागतं. तर कसे काय सगळे मजेत ना आणि असायलाच पाहिजे. माझं नाव आहे निशांत मोहन तळोले. मी मर्चंट नेव्हीमध्ये असून काम करतो शिपवरती. ही कॅप्टन फिलिप चित्रपटातील काही दृश्य आहेत. ती बघून तुम्हाला कळेलच की आजची व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे ते. I don't like the look of that. They're coming in fast. Can't let him attach that ladder. 130 degrees. 130 degrees. Listen up. We have been boarded by armed pirates. If they find you, remember, you know the ship. They don't. Stick together, and we'll be all right. आम्ही पण पायरसी एरियाच्या बाजूने जाणार आहे. तर जे त्या चित्रपटात झालं ते आमच्यासोबत होऊ नये म्हणून त्यासाठी आम्ही कोणकोणती उपाययोजना करतो ते तुम्हाला आज दाखवणार आहे. हे जे लोक येतात ते चोर नसतात. हा बाबांनो, ते पायरेट्स असतात. म्हणजेच डायरेक्ट हायजॅकवाला विषय. त्यांचा हेतू लोकांना मारणं वगैरे नसतो, फक्त मोठी खंडणी मागणे असतो. पण सांगता येत नाही रे बाबा. एखाद्याचा माथा फिरलेला असेल तर काय गोळ्या डायरेक्ट आरपार. बोले तो विषय गंभीर. शिप साईडला आणि जिथून त्यांना यायला मार्ग भेटेल त्या सर्व जागेवरती आम्ही रेझर वायर लावणार आहे. विषय हा आहे का वायर लावल्याने ते येणार नाही शिपवरती अशातला भाग नाही. पण ते लावल्यामुळे त्यांना यायला वेळ लागेल आणि आम्ही तोपर्यंत त्यांना कसं टाळता येईल याच्या उपाययोजना करू शकतो. पोर्ट स्टारबोर्ड दोन्ही साईडला वायर लावून झालेले आहे. आता अकोमोडेशन जिथे आम्ही राहतो आणि जिथून शिप चालते त्या सगळ्या एंट्री पॉईंटवरती वायर लावणारे, म्हणजे ते डायरेक्ट ब्लॉक करून टाकणारे. आणि पाठच्या बाजूला दोन्ही कोपऱ्यांना आणि फनलच्या इथे डमी म्हणजेच कपड्याच्या दुकानात जे पुतळे असतात ते उभे करणारे. जसं की कोणीतरी माणूस तिथे उभा आहे आणि तो वॉच करतोय. तर तुम्ही पाहू शकता जिथे जिथे पॉसिबल होईल तिथे तिथे रेलिंगला आम्ही सर्वीकडे रेझर वायर लावून घेतलेली आहे. एवढं सगळं केल्यावरती त्यांना वरती यायला वेळ लागणार हे तर नक्की आहे. आणि जिथून त्यांना यायला सोपं पडेल तिथे आम्ही फायर होजेस लावून ठेवलेत व त्याचे जे वॉल्स आहेत ते ओपन ठेवलेत. म्हणजे जशी त्यांची जी बोट आहे ती आमच्या शिपच्या बाजूला येईल तसे आम्ही फायर पंप चालू करू आणि पाणी डायरेक्ट त्यांच्या बोटीवरती, म्हणजे त्यांना यायला जी आहे ती मुश्किल होईल. जे जिने आहेत त्याच्यावरती ही अशी जाळी असते, तिला आम्ही लॉक करून ठेवलंय. सगळे जे डोर आहेत ते आतमधून बंद केलेत आणि ज्या जिन्यांवरती ती जाळी नाहीये त्या जिन्यांवरती आम्ही एक तार टाकून ठेवलेली आहे. तर जीव वाचवण्यासाठी जेवढं काही जमल ते सगळं आम्ही केलंय. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.